नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपण फोटक्स ब्लाउजची आज स्टिचिंग करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाउजची आपण कटिंग केली होती, तेही डिटेलमध्ये केली होती. आज आपण फोटक्स ब्लाउज स्टिचिंग करणार आहे. तसं फोटक्स ब्लाउज शिवण्यामध्ये खूप सोपी असते, पण काही बारीक बारीक गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर हा आपला ब्लाउज एकदम परफेक्ट बनते. आजकाल सध्या ट्रेंडमध्ये सुरू आहे, भरपूर जण फोटक्स ब्लाउज हा शिवत आहे. आज आपण फोटक्स ब्लाउज मध्ये डबल अस्तर वापरणार आहे, त्याचबरोबर इथे कप अटॅच करणार आहे. बॅक साईडला आपल्या दोरीची डिझाईन आहे. या पद्धतीने आपल्याला फोटक्स ब्लाउज स्टिच करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा ब्लाउज स्टिच करून बघा, एकदम परफेक्ट हा ब्लाउज बसते. अस्तर कट करून घेतलेला आहे. बघा, हे अस्तर आहे आणि आपलं मेन फॅब्रिक आहे, आणि मेन फॅब्रिकला सुद्धा मी इथे अस्तर अटॅच करून घेतलेला आहे. जर तुम्हाला डबल अस्तर यूज करायचं नसेल तर हे अस्तर अटॅच करण्याची गरज नाही आहे. इथे मी 5 इंचाच्या शिलाईने मी इथं अस्तर घेतलेला आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण डाट कशा पद्धतीने घ्यायचा ते तुम्हाला मी सांगते. तर हा आपला सेंटर डाट आहे. तुम्ही कोणताही डाट पहिले घेऊ शकता. हा आपला सेंटर डाट आहे. सेंटरची जी लाईन आहे आपली, तिथे बरोबर आपण एक शिलाई करून घेऊ. त्यानंतर हा आपला डाट आहे. तर बरोबर डाट असा उचलायचा आणि बरोबर एकावर एक ठेवून आपल्याला इथे स्टिच करणार आहे. आता स्टिच करत तिथे पण आपल्याला लॉक करायचं आहे आणि लास्ट मध्ये सुद्धा आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. आता आपण वेस्ट डाटला शिलाई करूया. एकावर एक व्यवस्थित ठेवायचं आहे आणि जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे स्टिचिंग करायची आहे. त्यानंतर आपण साईड डाट करूया. साईड डाट करत असेल पहिले आपण इथे मधातली जी लाईन आहे तिथे आपण एक शिलाई करून घेऊ. ही लाईनला लक्षात ठेवून आपण बरोबर असं मधात पकडायचा आहे कपडा इथे, म्हणजे दोन्हीकडून आपली शिलाई ही व्यवस्थित येणार. इथे लॉक करायचं आहे आणि लास्ट मध्ये जिथे आपला डाट संपत आहे तिथे सुद्धा आपल्याला इथे लॉक करून घ्यायचा आहे. बघा, आपण जसा डाट घेतला होता सेम इथून व्यवस्थित आलेला आहे. आर्मोलचा डाट घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपला 4 डाट इथे कम्प्लीट झालेला आहे. आपण फक्त डाट घेतला तरी सुद्धा आपल्याला साईज नुसार एकदम परफेक्ट आपल्याला तसं आपल्याला इथे पफ मिळालेला आहे. ठीक आहे, डाट आहे आपण इथे घेतलेला आहे. इथे थोडस आपण कट करून घेऊ. प्रेस करायला आपल्याला इझी होईल. इथे दोन्ही डाट आपण इथून ओपन करायचे आहे. असे ओपन करायचे आणि याला प्रेस करून घ्यायचा आहे. डाट खालच्या बाजूला असा ठेवायचा आणि याच्यावर प्रेस करून घ्यायचा आहे. सगळीकडे आपण प्रेस करून घेऊया. पहिले मी प्रेस करून घेतलेला आहे, पफ एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता अस्तरवर आपण डाट घेऊन घेऊया. आता अस्तरवर आपण डायरेक्टली इथे डाट घेऊया, कारण की इथं आपल्याला मेन अस्तर आणि अस्तर नाही आहे, एकच सिंगल आहे, म्हणून आपण डायरेक्ट घेत आहे. आता करायचं आणि ते शिलाई करून घेऊ. तिने सेंटर डाट पण घेते. चारही डाट इथे करून झालेले आहे. पफ आला, व्यवस्थित पफ आलेला आहे इथे. तर आता आपण कप अटॅच करणार आहोत. हे मेन फॅब्रिक आहे. ही जी चेस्ट आहे 32 इंचाची, तर कप अटॅच करण्यासाठी आपण 32 इंचाचा कप यूज करत नाही, तर आपण 2 इंच किंवा 4 इंच प्लस करून आपण इथे कप यूज करत असतो. आता चेस्ट आहे 32 इंचाची, तर मी इथं 36 इंचाचा हे काय घेतलेला आहे, कप घेतला, म्हणजे हे आपल्या बॉडीनुसार एकदम परफेक्ट बसणार. जर तुम्ही 32 इंचाचा घेणार तर हा परफेक्ट बसणार नाही. ठीक आहे, तर 2 इंच किंवा 4 इंच प्लस करून तुम्हाला कपची साईज घ्यायची आहे. आपण असं सेंटर मधून असं व्यवस्थित सेंटर घ्यायचं आपल्याला या कपचं. सेम या साईडने पण आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचं, म्हणजे इथं प्लसची साईन येईल. ठीक आहे, तर हा आपला काय झाला, पॉईंट झाला, सेंटर पॉईंट झाला. अपेक्स पॉईंट आहे. अपेक्स पॉईंट जवळ आपल्याला प्लसचं जे पॉईंट आहे आपला तिथे ठेवायचा आहे आणि इथे आपण पिन लावून घेऊ. आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे.
पिन काढून घेऊ इथून आणि आपण इथे स्टिच करून घेऊ. अशा पद्धतीने आपला कप अटॅच करून झालेला आहे. आता आपण इथे मेन फॅब्रिकला आता अटॅच करूया. एक पलटी करणार आहे आणि वेस्ट पलटी करायची आहे. आपण हे जे अस्तर आता स्टिच केलं आहे ते बरोबर आपण इथे सेट करून घेऊ सगळ्यात पहिले. आणि इथे आपल्याला अर्धा इंचाची इथे शिलाई करायची आहे. एक डबल शिलाई करून घेऊ. पाव इंच कपडा ठेवून आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे. आणि इथे जिथे राऊंड नेक आहे तिथे छोटे छोटे कट्स करायचे आहे. इथपर्यंत झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रेस शिलाई करायची आहे. सगळे मार्जिन जी शिलाई मार्जिन आहे ती अस्तरच्या बाजूला ठेवायची आहे आणि इथे शिलाई करायची आहे. प्रेस शिलाई करून झालेला आहे. आपला नेक पलटी करून झालेला आहे. बघू शकता नेक एकदम प्रॉपर असा आलेला आहे. आता आपण वेस्ट पलटी करणार आहे. कपड्याला पलटी करून घेऊ. अस्तर आहे, अस्तर पासून आपल्याला मेन फॅब्रिक हे एक लाईन वर ठेवायचं आहे. एक लाईन वर आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आणि इथून आपल्याला शिलाई करायची आहे. आणि शिलाई ही आपल्याला अस्तर पासून अर्धा इंच वर आपल्याला शिलाई करायची आहे. इथे चेक करायचं आपल्याला हा जो डाट आहे मेन अस्तरवरचा डाट आणि अस्तरवरचा डाट हे दोन्ही आपले मॅच व्हायला पाहिजे इथे व्यवस्थित. इथे दोन छोटे छोटे कट्स करून घेऊ. आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन ही अस्तरच्या बाजूला ठेवायची आहे आणि अस्तरवर आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. हे पलटी करून घेऊ. पद्धतीने आपला वेस्ट पलटी करून झालेला आहे, नेक पलटी करून झाला. आपण एक लाईन अस्तर ही मेन फॅब्रिक हे आपण अस्तरपेक्षा एक लाईन जास्त ठेवलं होतं का बरं ते सांगते. आता इथे बघा खूप जणांचं काय होतं, अस्तर हा खालच्या बाजूने दिसत असते, मेन फॅब्रिक हे वरती जाते आणि अस्तर खालच्या बाजूने दिसत असते. अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे वर एक लाईन वर ठेवलं तर आपल्याला इथे ते जे प्रॉब्लेम आहे तो इथे येणार नाही. बघा इथे व्यवस्थित मेन अस्तर काय झालेलं आहे, खालच्या बाजूने आलेलं आहे. त्याच्यामुळे आपले अस्तर हे नंतर बाहेर दिसणार नाही. इथे लेनचा कुठेही प्रॉब्लेम आलेला नाहीये, व्यवस्थित आपली लेंथ आलेली आहे. आणि इथे ठीक आहे, ही तुमच्यासाठी एक टिप्स आहे. पाव इंचाची शिलाई करून घेऊ साईडनी सगळीकडे. फ्रंटचा पार्ट आपला पूर्ण रेडी झालेला आहे. बघा फोल्डाट घेतलेला आहे, कप अटॅच केलेला आहे, आपण नेक पलटी करून घेतलेला आहे, वेस्ट सुद्धा पलटी केलेला आहे. त्या बॅक साईडला पण बघू शकता आपली फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. इनविजिबल आपली स्टिचिंग आहे. आता मी सेकंड पार्ट रेडी करतो. सेम याच पद्धतीने आपल्याला सेकंड पार्ट रेडी करायचा आहे. दोन्ही पार्ट आपले इथे रेडी झालेले आहे. आता आपण बॅक पार्टची स्टिचिंग करू. एक पार्ट पहिले तयार करून दाखवते. नेक आपल्याला नंतर पलटी करायचा आहे. आपण वेस्ट पलटी करून घेऊ. व्यवस्थित सेट करायचं आहे. अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक लाईन वरून आपल्याला शिलाई करायची आहे. खालच्या बाजूला दोन कट्स करून घेऊ. पलटी करायचं आहे. शिलाई मार्जिन ही आपल्याला अस्तरच्या बाजूला ठेवायची आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला इथे प्रेस शिलाई करायची आहे. पलटी करून घेतलेला आहे. ही पार्ट्स मी इथे स्टिच करून घेतलेले आहे, जॉईन केलेलं नाहीये आपण. आता आपण दोरी अटॅच करणार आहे, ते कशा पद्धतीने करायचं ते सांगते. मी दोरी बनवून घेतलेली आहे. मध्ये हिरव्या कलरचा काठ होता त्याच्यामुळे मी याची पण दोरी बनवून घेतलेली आहे, तिथे लावणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोरी बनवून घ्यायची. आता दोरी चेक करायचं आहे पहिले 9.5 इंच आणि आपल्याला किती इंचच्या डिस्टन्स मध्ये आपल्याला इथे गॅप पाहिजे नाही ते चेक करायचं आहे. इथे मी 1.5 इंचाचा इथे गॅप देते आणि वरच्या बाजूला अर्धा इंच आपल्या ही शिलाई मध्ये जाणार आहे. इथे अर्धा इंचाचे एक लाईन आखून घेऊ. इथे 2 इंचाची मी इथे कट्स करून घेतलेले आहे.
असं मेजरमेंट ठेवायचं आहे आणि दोन दोन इंचाची मी दोरी कट करून घेतलेली आहे. आपल्याला दोरी किती लागणार आहे? 1 2 3 4 5 6 7. आता जर तुम्ही 1 इंच ठेवत असाल तर तुम्हाला ते 9 इंच आहे, तर तुम्हाला 9 अशा दोरी 2 इंचाच्या कट करून घ्यायच्या आहे. तुम्ही किती गॅप ठेवत आहे त्याच्यावर डिपेंड करते. आता आपण इथं शिवायला घेऊया. तुम्ही अस्तरच्या बाजूला सुद्धा करू शकता किंवा मेन फॅब्रिकवर पण करू शकता, कारण की हे दिसणार नाहीये, इनविजिबल राहणार आहे. जेव्हा आपण पलटी करू, इथे स्टिच करू, तर हे दिसणार नाही. ठीक आहे. आता इथे सुरुवात करायची आहे. हा गॅप बरोबर आपल्याला अर्धा इंचाचा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे इकडच्या बाजूची आपली लाईन राहणार ते व्यवस्थित सेट होईल आपल्याला. आणि बिलकुल हे जे लाईन आहे या लाईनला लक्षात ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे. दुसरं घ्यायचं आहे आणि शिलाई करायची आहे. व्यवस्थित सेट करायचं आहे. इथपर्यंत आपलं झालं. हे जे एक्स्ट्रा धागे येत आहे ते कट करून घ्यायचे. त्याला मी कट करून घेत आहे. त्याला बघा असं कट करून घेत आहे. आता इथे कट घेतला, कारण की हे कट आपण करू, कारण की खूप जास्त तिथं जाडपणा येईल, त्याच्यामुळे आपण कट केलेला आहे. इथे शिलाई करून घ्यायची आहे. सेम ही जी शिलाई आहे त्याच्यावरच आपल्याला शिलाई करायची आहे. आपल्याला गळ्याजवळ ही शिलाई करायची आहे. अर्धा इंचाच्या डिस्टन्सनीच करायची आहे. याला व्यवस्थित सेट करून घेऊ. इथे कपडा कट करून घ्यायचा. 1/2 इंचाचाच कपडा आपल्याला ठेवायचा आहे आणि बाकी कपडा आपण इथे कट करून घेऊ आणि इथे कट्स करून घेऊ. कपड्याला आपण पलटी करून घेऊ. इथे कपड्याला पलटी करून घेतलेला आहे. इथे पण आपली दोरी दिसत नाही, एकदम व्यवस्थित सेट करून झालेला आहे. झालेला आहे. आपण प्रेस शिलाई करून घेऊ. कपडा व्यवस्थित सेट करायचा आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. ही साइड आपली रेडी झालेली आहे. सेकंड पार्ट आपण रेडी करून घेऊ. हे बघा, दोन्ही दोन्ही साइड आपल्या इथे रेडी झालेल्या आहे. आता दोरी लावायला सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिले आपण दोरी वरच्या बाजूला इथे टाकून घ्यायचं आहे. आता टाकताना आपण आपल्यानुसार टाकू शकतो. पहिले फक्त आपल्याला व्यवस्थित सेट करून घेऊन आणि आपल्या पद्धतीने इथे आपण दोरी व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. पहिले सेंटर घेऊन घ्यायचं आहे दोरीचं, म्हणजे वरच्या बाजूला व्यवस्थित सेंटर मध्ये राहील दोरी. अशाच पद्धतीने आता एक एक ह्याच्यामध्ये आपल्याला लूप्स इथे टाकत जायचं आहे. अशा पद्धतीने आपली दोरीची डिझाईन बनवून झालेली आहे. इथे बॅक साईडला आपण लटकन लावून घेऊ. मग आता आपले सगळेच पार्ट इथे रेडी झालेले आहे. फ्रंटचा आणि बॅकचा सगळेच पार्ट आपले रेडी झालेले आहे. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. बॅक साईडचा पार्ट आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्याला पहिले चेक करायचं आहे. शोल्डर राईटवर आणि लेफ्ट शोल्डर आपल्याला लेफ्टवर लावायचा आहे. चेक करून घ्यायचं सगळ्यात पहिले. त्यानंतर आपण शोल्डर जॉईन करूया. तर शोल्डर जॉईन करत असताना आपण शोल्डरला ओपन करून ठेवायचं आहे. सरळ कपड्यावर आपल्याला सरळ बाजू ठेवायची आहे समोरच्या भागाची आणि व्यवस्थित आपल्याला सेट करून जे अस्तर आहे ते पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आपली स्टिच करून झालेली आहे व्यवस्थित. अशी सेम स्टिच आपल्याला दुसऱ्या शोल्डरची पण करायची आहे.
दोन्ही शोल्डर आपले स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला कपड्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि बॅक साईडला जे आपलं आर्मोलचा शेप आहे तिथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे 1/2 इंचाच्या डिस्टन्सनी. दोन्ही बाजूला आपण शिलाई करून घेऊ. आता शिलाई करून झालेली आहे. शोल्डर चेक करायचा आहे आपला. जर कपडा थोडासा अनइवन झालेला असेल त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित सेट करायचा आणि कपड्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला व्यवस्थित साईड जी आपली शिलाई असते त्याला आपल्याला चेक करायचं आहे, कारण की आता आपल्याला स्लीव जॉईन करायची आहे. त्याच्यामुळे आपण हे पहिले चेक करून आणि कट करून घ्यायचं आहे. आता स्लीव अटॅच करायची आहे. तर मी ते स्लीव्ज रेडी करून ठेवलेले आहे. आता आपल्याला अटॅच करायचे आहे. तर आता स्लीव अटॅच करत असताना भरपूर जणांना छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात, ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे. स्लीव्ज आपण पहिले चेक करून घेऊ, कारण सगळे कधीही आपण स्लीव जर आपण अटॅच करत असेल पहिले चेक करायचं. जर आपला कपडा एक्स्ट्रा येत असेल तर आपल्याला काय करावं लागेल ते तुम्हाला मी सांगते. कपडा एक्स्ट्रा आला आहे म्हणून त्याला कट करायचं नाही, कारण की आपण मेजरमेंट हे परफेक्ट घेतलेलं आहे. आणि जर आपण इथं कट करणार तर तुमची स्लीव्जमध्ये खूप जास्त टाईट पण आहे आणि स्लीव्ज हे वरती येणार, त्याच्यामुळे कट करायचं नाही. हे कशा पद्धतीने सेट करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते. पहिले आपल्याला स्लीव ओपन करून घ्यायचा आहे, सेंटर घ्यायचं आहे, सेंटरमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला सेंटरपासून 2-2 इंचावर आपल्याला शिलाई करायची. ती कशा पद्धतीने करायचं, फुटजवळ आपल्याला बॅक साईडला आपलं बोट ठेवायचं आहे, कपडा तिथं टाईट पकडून ठेवायचा आहे आणि शिलाई करायची आहे. शिलाई करताना इथं आपला कपडा कमी होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला जे स्लीव अटॅच करणार आपलं प्रॉपर आपल्याला स्लीव्ज मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. कुठंही आपल्याला चुनट येणार नाही, एकदम व्यवस्थित आपली स्लीव तयार होते. या पद्धतीने जर तुम्ही स्लीव अटॅच करणार तर तुमची स्लीव्ज कधीही वरती येणार नाही किंवा तुम्हाला बायसेपमध्ये टाईट होणार नाही. आता स्लीव अटॅच करून घेऊ आपण. बघू शकता एकदम प्रॉपर आपली स्लीव अटॅच झाली आहे. कुठेही आपल्याला चुन्नट आली नाही किंवा एक्स्ट्रा कपडाचा वर दिसत नाही, एकदम फिनिशिंगनी आलेला आहे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा स्लीव अटॅच करून बघा. स्लीव्ज आता आपली इथे स्टिच करून झालेला आहे. आता ब्लाऊजला आपण सरळ करून घ्यायचं, एकावर एक ठेवून व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आता हे मी तर सरळ सरळ असं ठेवून घेतलेलं आहे. आता इथं बघा, इथे थोडंसं एक्स्ट्रा वाटतंय ते आपण कट करणार आहे, पण ते आता नाही, ती स्टिच केल्याच्या नंतर. इथे व्यवस्थित आपण पिन लावून घेऊ, आणि जेव्हा आपण स्टिच करणार तर कपडा हलणार नाही म्हणून. खालची शिलाईची लाईन बरोबर एकमेकाला मॅच व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्या इथे ठेवायचं आहे. चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित एकावर एक ठेवून इथे सुद्धा एक पिन लावून घेऊ. कमर घेर आहे तिथे सुद्धा आपल्याला पिन लावून घेऊ. इथे पिन लावून झालेली आहे. इथून 1/2 इंचाच्या डिस्टन्सनी, आता इथून हे बघा कपडा असा आहे, ठीक आहे, कपडा बिलकुल सरळ आहे आणि 1/2 इंचाच्या डिस्टन्सनी आपल्या इथे शिलाई करायची आहे. आता जिथे एक्स्ट्रा थोडंसं आलेला आहे कपडा बाहेरवर, ते आपण कट करून घेऊ. झालं. आता आपल्याला ब्लाऊजला पलटी करून घ्यायचं आहे. तिथे पिन लावून घेते, कारण कपडा हलत नाही. पिन लावल्यामुळे काय होते, कपडा हलत नाही आणि व्यवस्थित बसते. सेट करू. आता आपण मार्किंग करणार आहे. आपली कमर आहे 26 इंच आणि पट्टी सोडून, ह्या आयपट्टीला आपण सोडून इथून मार्किंग करायची आहे 6.5 इंचावर. मार्किंग करू बरोबर इथेच ठेवायचं आहे आईच्या पट्टीजवळ, आणि तिथून आपल्याला 8 इंचावर इथे मार्किंग करायची आहे. खालच्या बाजूला आपल्याला 5 इंचावर इथे मार्किंग करायची आहे. आता ह्या तिन्ही मार्किंगला आपल्याला सरळ इथे शिलाई करायची आहे. जर तुम्हाला जमत असेल तर तुमची शिलाई ही एकदम स्ट्रेट येत असेल तर तुम्ही हाताने डायरेक्ट शिलाई करू शकता. आणि जर नवीन शिकणारे असेल त्यांची शिलाई व्यवस्थित येत नाही तर पहिले इथे शिलाई करून म्हणजे अशी स्केलने इथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्या. या पद्धतीने एकदम स्ट्रेट लाईन आली आहे.
आता आपण इथे शिलाई करून घेऊ. सगळ्यात पहिले लॉक करायचं आहे आणि शिलाई करायला सुरुवात करायची. आता इथे पहिले आपल्याला चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित, शिलाईवर शिलाई ठेवायची आणि चेक करूनच मग आपल्याला खाली शिलाई करायची, म्हणजे आपली शिलाई ही व्यवस्थित इथे त्या जॉईंटवर येणार आहे. शिलाई झालेली आपली. सेम आपण या साईडला पण याच पद्धतीने आपण शिलाई करून घेऊ. बघा बघा, अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. शिलाई पण एकदम परफेक्ट आली आहे बघा. इथे खालच्या बाजूला पण परफेक्ट आली आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा परफेक्ट आली आहे. मग मी ब्लाऊजचा लुक दाखवते. बघा फ्रंटचा लुक अशा पद्धतीने आलाय. फोटक्स आहे, स्लीव्स अटॅच केली आहे. बॅक साईडचं दाखवते मी. हे बघा, बॅक साईडचा पण लुक अशा पद्धतीने आलेला आहे. इथे छान असे लटकन लावून आपण डिझाईन आपला पूर्ण ब्लाऊजचा लुक कसा परफेक्ट करू शकतो. या पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे. तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली प्लीज नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन बघणारे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.